एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनरली असं बोललं जातं की दिव्यांग मुलं आणि अंधश्रद्धा बऱ्याचदा आईलाच बोल लावले जातात, तर त्याचं कितपत ह्या सगळ्यामध्ये तथ्य आहे आणि काय प्रमाणात आहे? काहीच नाही. अंधश्रद्धा जे आपण म्हणतो ना की ह्या गोष्टींमुळे दिव्यांग मूल होतं, त्या गोष्टींमुळे दिव्यांग मूल होऊ शकतं, असं काही नाहीये. जसं मी म्हणाले की ऑटिझम का होतो माहित नाही लोकांना अजून. अगदी नॉर्मल सगळं छान छान असतं आणि तुम्हाला सडनली ऑटिझम डिटेक्ट झालेलं दिसेल. भरपूर जण असे असतात, आमच्याकडे पण 1-2 टीचर्स असे होते ज्यांनी प्रेग्नंट झाल्यावर जॉब सोडला कारण त्यांना वाटलं की मला असं मूल होईल. ते गर्भसंस्कार वगैरे करतात आणि म्हणतात की आपण जे बघतो त्याचा इम्पॅक्ट होतो, म्हणून मग ते म्हणतात की जर मी अशा मुलांना बघतोय तर माझ्या पण मुलावर इम्पॅक्ट होईल वगैरे. पण असं काही नसतं. लाईफ हे नेहमी मिक्सचर असणार आहे, त्याच्यामध्ये ही मुलं असणारच आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा ऑफकोर्स भरपूर वेळेला 7व्या महिन्यात जेव्हा ओटी भरतात किंवा मुलाचं नाव ठेवायचं असतं तेव्हा पण नाही बोलवत त्या सेक्टर मधल्या लोकांना. कारण त्यांना वाटतं हिचा ऑरा तिथे पास होईल की माझा नवरा आमच्या मुलासोबत बोलतच नाही, तो स्पेशल चाइल्ड आहे, तर काय करू कळत नाही.